हां हां हां. हळू नाही चालत मूर्ख चालले आपले पावसासोबत. सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि निघतो मित्रांनो आपल्या दिशेने. तो बनत आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुमच्याशी जरा एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. मित्रांनो पूर्वी जे गोष्ट जे अस्तित्वात होती ना ते आतासुद्धा अस्तित्वात आलेली आहे असं मला जाणवत आहे. मला जाणवत आहे की नाही तर माहीत नाही, सांगतो आहे तुम्हाला. मित्रांनो पूर्वीच्या काळी जसे गरीब लोकांना त्यांचं स्टेटस पाहून म्हणजे त्यांची लायकी पाहून गरिबी श्रीमंती जशी बघून महत्त्व द्यायचेत ना, तीच गोष्ट अजूनसुद्धा अस्तित्वात आहे असं मला जाणवलेलं आहे. त्यात खोटं की खरं तुमचं तुम्ही ठरवा. मित्रांनो मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं, खरं सांगतो तुम्हाला. ते आपली माणसं म्हणतात ना की अर्ध्या हरकंडात किवडे होतात, त्याचे उत्तम उदाहरण आहे. बघा पैसे कमावणं वाईट नसतं, परंतु आपले जुने काही दिवस विसरून संपला म्हणतात विसरून जायचं आणि आगाऊपणा करायचं हे मला देखील पटत नाही आहे. आणि मगाशी मी ज्या मुद्द्यावरती जरा बोललो की गरीब आणि श्रीमंत बघून माणसांना महत्त्व देतात, त्यात खोट नाही मित्रांनो. तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटासा एक क्लिप दाखवी, ते तुम्ही नक्कीच बघाल, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की माणूस जर नीटनेटके जरा कापडं घातली आणि जरा थोडा दिसायला जर टॉक्सिक राहिला आणि जे 4 पैसे का असले त्याला एवढं महत्त्व दिलं जाईल की ते विचारू नका. त्याला कुठल्या झाडावर चढवल्यासारखं असं महत्त्व दिलं जाईल. तेच मला म्हणजे नको असलेलं वाटतं. ते कसल्या गोष्टीचं कसलं कौतुक करता तुम्ही, खरं सांगतोय ना. एखादा व्यक्ती जर समजा गरीब असेल तर त्याचं तुम्ही हे करा ना, त्याचं तुम्ही कौतुक करा. श्रीमंत माणसांबद्दल तुम्हाला कसलं कौतुक आलं? मी असं नाही म्हणत की प्रत्येकजण म्हणजे असं असतंय आणि काही जण अशी असतात, पण ही गोष्ट मित्रांनो खरी आहे की काही श्रीमंत 4 पैसे का कमवायला लागले तर स्वतःला दीडशाने समजतात आणि आपल्या स्टेटसप्रमाणे गरीब लोकांना ते कचकट समजलं जातं आणि श्रीमंत माणसांना त्यांच्या व्यवस्थे हिशोबाने ते महत्त्व देतात. बघू बघा तुम्हाला यातून काय पडतं. पडलं घ्या, नाही पडलं बोलून द्या, तुमची इच्छा. निघतोय आता, झालं की बोलून. पावसाचं वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे. कसं हो सॅटर्डे आहे का? घ्या घ्या घ्या. थोडा सुद्धा संयम नाही आहे यार. अरे थांब ना बाबा थोडा. हा मगाशी मार्ग जसा हॉर्न देत होता, नंबर सुद्धा दिसत नाही अशा गाडीचा. आता ऐन वेळ येतील ती काळजी नसते. हो पावसामुळे ना मित्रांनो पूर्णपणे
थोडं पाणी टाकलेलं. उलट घेतली जरा मिळाली कशी निघाली. हा फोनवर करतो, बोलत नसेल ना कदाचित. छान बोलतो. इंडिकेटर नाही द्यायचं, इथून टाकायचं इंडिकेटर. मोरतो येड्यांची जत्रा दुरुस्त व्हायचीच नाही. त्याला लाजाचं नाही आहे ना, इथून खाल्ल्यात सगळ्या. इथून नाही टाकायचं आता. चेंज करून थेट पुढे निघायचं. आता इकडं घेऊन साईड इंडिकेटर नाही बघा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला मी करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो, लाईक, जे काही आहे सबस्क्रायबर वगैरे सगळं शेअर वगैरे काय ते सगळं नक्कीच करून ठेवा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळेल. तो चला मग मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार.